नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये पावसाळा स्पेशल आणि क्लिनिंग स्पेशल आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर पहिली. काय होतं ना, तुमच्याकडे भरपूर कपडे असले आणि जर तुम्ही व्यवस्थितरित्या घडी करून जर ते ऑर्गनाइज केले तर एकाच जागी भरपूर कपडे मावतात. आणि जर तुम्ही छोटे जरी कपडे असले आणि अगदी असे कसे तरी ठेवले असेल तर एका जागी खूप कमी कपडे मावतात. मग अशा वेळेस टी शर्ट, शर्ट याची घडी पुस्तकचा वापर करून किंवा रजिस्टरचा वापर करून कशी करायची चला बघूयात. इकडे मी आधी काय केलंय, टी शर्ट घेतलंय, त्याचे बटन लावले, कॉलर व्यवस्थित केली. कॉलरच्या अगदी मागची साईड घेतली आहे. मागच्या साईडने तिथे नोटबुक ठेवायचे किंवा बुक ठेवायचे आणि अशा पद्धतीने तुम्हाला घडी करायची. माझा आवाज ऐकण्याच्या ऐवजी जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला, जरी कळलं नाही तर तुम्ही स्लो स्पीडवर बघितला तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला बघा याचं घडी करून घ्यायची. जेवढं आपलं बुक आहे ना ते दोन्ही साईडनं ते दुमडायचं आहे. खालच्या बाजूने असं थोडंसं दुमडून घ्यायचं. हे प्रेस केलेलं नाही आहे, प्रेस केलं तर खूप छान दिसतं, पण विदाऊट प्रेससुद्धा किती छान घडी होते ना ते सांगते. आणि हे अशा पद्धतीने वरच्या बाजूने घ्यायचं. जे काही आपलं बुक, रजिस्टर काही घेतलं असेल ते काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने किती छान आपली टी शर्टची घडी झाली तुम्ही बघू शकता. सो अशी फोल्डिंग नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला जमलं की नाही. नंतरची टीप बघूया. आपण ना मिक्सर अगदी रोज वापरतो, पण ते आतूनच धुतो किंवा बाहेरून धुतो. पण आपण हे विसरूनच जातो की त्याचा खालचा भाग सुद्धा घाण होतो आणि तो सुद्धा आपण धुतला गेला पाहिजे किंवा धुवायला पाहिजे. आता रोज तर नाही म्हणत, रोज जर तुम्ही धुतला तर अतिउत्तम, तुम्हाला हे असं क्लीन करायची गरजच पडणार नाही. पण रोज तुम्ही धुत नसाल तर मग कशा पद्धतीने हे साफ करावं ते सांगते. आता इकडे माझ्याकडे मिक्सरचे भांडे घेतलेत. काही भांडे स्वच्छ आहे, काही भांडे थोडेसे घाण आहेत. आता जे रोज वापरले जातं किंवा जास्त वापरले जातात, ऑब्वियस आहे ते भांडे थोडेसे जास्त घाण असणार. जे कमी वापरले जातात ते भांडे थोडेसे कमी घाण असणार. पण आज मी पूर्ण जेवढे माझ्याकडे मिक्सरचे भांडे होते त्या सर्वांची क्लिनिंग करायला घेतली आहे. आता हे कसं क्लीन करायचं चला स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. आपल्याला मिक्सरचं भांडं असं उलटं ठेवायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला या पद्धतीने पसरवून बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग पावडर घालायचं नाही. बेकिंग सोडा नसेल तर मग इनोचा वापर करू शकता. बेकिंग सोड्याने अफलातून हे निघतं, खूप छान क्लीन निघतं. त्यानंतर तुम्हाला यावरती पाणी टाकायचं नाही तर व्हिनेगर टाकायचं. किती टाकायचं व्हिनेगर? अशा पद्धतीने ते वरती आलं पाहिजे. हे रिॲक्शन व्हायला सुरू झालेली आहे. जी काही घाण आहे ती निघण्यास खूप मदत करतं. आता आपल्याला याला बिलकुल छेडायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे की हे 2 मिनटं तरी आपल्याला साईडला ठेवायचं आहे. 2 ते 5 मिनटं तुमच्याकडे टाईम असेल तुम्ही ठेवू शकता. आणि संपूर्ण जेवढे भांडे आहेत मी सेम पद्धतीने करते आहे. आता आपल्याला काय करायचं, एक टूल बनवायचं आहे. टूल कसं बनवायचं ते सांगते. इकडे मी मेणबत्ती घेतली आहे, पेटवून घेते आहे. एखादा कोणताही जुना टूथब्रश तुम्हाला घ्यायचा आहे. आता टूथब्रशचे जे काही वरचे त्याचे केस असतात त्याच्या खालती अशा पद्धतीने मेणबत्तीवरती ठेवायचं. गॅसवरती सुद्धा करू शकता आणि अशा पद्धतीने दुसऱ्या साईडनं त्याला ओढायचं आहे. अगदी हळूवारपणे करा कारण ते आता आपण गरम केलेलं आहे, सो तुटूही शकतं. सो अशा पद्धतीने आपलं हे टूल तयार झालेलं आहे. हे टूल तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता. मिक्सर आणि मिक्सरचे भांडे क्लीन करण्यासाठी हे टूल अगदी जबरदस्त आहे. बघा टूल रेडी झालंय. आता कसं साफ करायचं ते बघूयात. बऱ्याचदा आपल्याला हे घासायचं असलं तर यामध्ये टूथब्रश जात नाही, त्यामुळे असं टूल आपण बनवलेलं आहे. नंतर तुमच्याकडे जर टूथब्रश नसेलच मोठं जुनं तर बेबी टूथब्रश असतं ना त्याचा वापर करू शकता. ते इझिली कुठेही जातं, छोटे छोटं असतं त्यामुळे. आणि हे व्यवस्थित स्वच्छ करायचं. ज्या पद्धतीने मी ते ब्रश फिरवते तसंच ब्रश तुम्ही जेव्हा मिक्सर साफ करता त्याचा जो काही वरची भाग असतो ते साफ करण्यासाठी करू शकता. तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही. खूप छान पद्धतीने हे स्वच्छ निघतं. आता मी हे स्वच्छ क्लीन केलंय आणि तुम्ही बघू शकता पहिले कसं होतं, आता किती स्वच्छ हे निघालेलं आहे. पूर्ण त्याचा चिकटपणा, काळसरपणा, कारण आपण हे रोज रोज साफ करत नाही त्यामुळे त्याच्यावरती भरपूर काळसरपणा अगदी येतो आणि तो चिकट, आणि कधी कधी जर तुम्ही लक्ष दिलं नाही ना तर त्यामधनं स्मेलसुद्धा यायला लागतो. त्यामुळे एक्स्ट्रा 2 ते 5 मिनटं काढावे आणि अशा पद्धतीने मिक्सरचे भांडे स्वच्छ करावे.
नंतरची टिप बघूयात आणि मला असं वाटतं हे सगळ्या महिलांवर्गाने हे नक्की बघावी आणि पुरुष वर्ग जरी बघत असेल तर त्यांनी नक्की त्यांच्या घरी हे सांगावं. जर तुमच्या मुलांना तुम्ही टिफिन अशा पद्धतीचा घेतलेला असेल, बघा तुम्हाला मी दाखवते स्टीलचे आपल्या काळात जे टिफिन होते आता तसे नाही आहे, वेगवेगळे शेपचे आणि वेगवेगळे स्टाईलचे आता टिफिन निघालेले आहेत, जे की अट्रॅक्टिव्ह भरपूर दिसतात आणि त्यामध्ये ना अशा पद्धतीची एक रिंग असते, जशी आपल्या कुकरला असते तशी रिंग. आणि बऱ्याचदा आपण हा टिफिन रोज साफ करतो पण ही रिंग साफ करण्याची विसरतो. जर तुम्ही हे साफ केलं नाही तर रोज रोज यामध्ये अन्न साचून यामध्ये अळ्यासुद्धा होऊ शकतात. त्यामुळे मुलांची सेफ्टी ही खूप मस्ट असते. त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ किंवा ही टिप तुमच्यासमोर नक्की शेअर करावी. त्यामुळे दर 2 दिवसांनी किंवा रोज न काढता दर 2 दिवसांनी सफिशियंट आहे. तुम्ही जर ही रिंग व्यवस्थित स्वच्छ केली तर ती वेळ येत नाही. अशा पद्धतीने स्वच्छ करा. नंतरची टिप बघूया. बऱ्याचदा आपल्याकडे ना स्टोरेज खूप कमी असतं. मग अशा वेळेस आपल्याकडे आपण घरच्या घरी थोडंसं डोकं लावलं ना तर स्टोरेज करू शकतो आणि आपले पैसेसुद्धा बचत करू शकतो. सेम 2 प्लेट घेतल्यात, त्यावरती मी माझ्याकडे जो कप होता ना तो मी यूज करत नाही, तो घेतला आहे. थोडंसं असं हेवीवालंच तुम्हाला काहीही घ्यायचं आहे, थोडा हाईटवालासुद्धा घेऊ शकता. इथे तुम्ही काहीही ठेवू शकता. ॲज अ ऑर्गनायझर म्हणून हे तयार झालेलं आहे. मी फक्त तुम्हाला थोडंसं हे दाखवलं की तुम्ही इथे मी बॉटल्स ठेवलेल्या आहे सिरपच्या, तुम्ही काहीही ठेवू शकता. चला नंतरची टिप बघूयात. लहान मुलांना कधी कानामध्ये जर दुखत असेल, ऐनवेळी जर रात्री दुखत असेल किंवा आपल्याला सुद्धा दुखत असेल तर अशा वेळेस काय करावं, कापसाचा गोळा घ्यायचा. रात्री बेरात्री तर आपण हॉस्पिटलला जाऊ शकत नाही किंवा बऱ्याचदा रात्री बेरात्रीच असं काहीसं होतं. जर मुलांना झालं असेल तर बेबीचं जे व्हिक्स असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे. आपल्याला झालं असेल आपलं जे व्हिक्स असतं ते घ्यायचं आहे. मोठ्या माणसांचं आपलं जे व्हिक्स असतं ते, किंवा मग अति दुखत असेल तर तुम्हाला झेंडू बाम घ्यायचा आहे आणि त्याला हे व्यवस्थित लावायचे. मुलांना थोडंसं कमी लावायचं. त्यानंतर हा पूर्ण असा थोडासा ओलसर झालेला असेल व्हिक्सने, जास्तही लावायचं नाही. त्यानंतर तुम्हाला मुलं झोपता क्षणी त्यांच्या कानामध्ये हे ठेवायचं किंवा आपण झोपायच्या आधी हे असं ठेवायचं किंवा जेव्हा ठणकतो तेव्हा ठेवायचं. असंच कानामध्ये ठेवायचं. तुम्ही बघणार जी काही ठणक वगैरे होती ती नाहीशी होते. स्पेशली पावसाळ्यामध्ये असे काही समस्या उद्भवतात. म्हणून मला असं वाटलं चला तुमच्यासोबत शेअर केली आहे. आता निर्वी घेतली त्यामुळे तिला ती एक्साइटमेंट वाटते, कारण तिला असं वाटतं काहीतरी नवीन झालंय. पण हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हालाही कामी येईल आणि तुमच्या मुलांनाही छान वाटेल, म्हणजे त्यांचं जे काही दुखणं आहे ते पळून जाईल. सगळ्यात मेन टिप मी तुमच्यासोबत शेअर करते. आपल्याकडे अशा पद्धतीचे नॉनस्टिक तवे असतात. आता वरून कसे क्लीन करायचे यावरती आपण भरपूर हॅक्स बघितले आहेत, पण त्याचा मागचा जो काही भाग असतो ना तो भरपूर चिकट होतो. आता त्याला थोडीफार कोटिंग असते. मी कोटिंगची बात नाही करत आहे, मी जे मधातला भाग आहे तिथली गोष्ट करत आहे. सो इकडे मी किचनमध्ये एक वेगळंच हार्पिक ठेवत असते आणि बाथरूममध्ये वेगळं हार्पिक ठेवते. सो मी इकडे हार्पिक घेतलेलं आहे आणि आपल्याला हार्पिक हे इथे अशा पद्धतीने टाकायचं आहे. हार्पिकने स्वच्छ करण्यासाठी हे एकदम जबरदस्त आहे. तुम्ही कशानेही कष्ट करा, खूप घासावं लागतं तेव्हा कुठेतरी निघतं, पण स्क्रॅचेस भरपूर येतात. सो हार्पिकचा असा वापर नक्की करा. किचनमध्ये ना एक छोटंसं हार्पिक आणून ठेवू शकता तुम्ही. खूप छान पद्धतीने क्लिनिंगसाठी त्याचा वापर होऊ शकतो. हार्पिक असं आपल्याला टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा. एकाच ठिकाणी नाही टाकायचा, असा पसरवून टाकायचा आहे. बेकिंग सोडा नसेल इनोचा वापर करू शकता. त्यानंतर एखादा जुना कोणताही टूथब्रश तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थितरित्या तुम्हाला ना पसरवून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे 3 ते 5 मिनटं आपल्याला हे असंच सेटल डाऊन होऊ द्यायचं आहे. आणि तुम्ही बघणार जर हे खालची बाजू खूप चिकट झाली असेल, पिवळसर असे डाग झाले असतील ना, ते खूप छान पद्धतीने स्वच्छ होतात. तुम्हाला वाटेल की हार्पिक कशाला यूज केलं, नंतर तुम्ही स्वच्छ डिशवॉश लिक्विड किंवा साबणचा वापर करत असता, स्वच्छ करून घ्या, काहीच हरकत नाही आहे आणि नंतर वापरा. हवं तर 2 ते 3 वेळेस हे धुवू शकता, गरम पाण्याने धुवू शकता. सो हे तुमच्यावरती आहे. नंतर जुनीच एखादी तुम्हाला हार्ड स्क्रबर घ्यायचे, घासणी घ्यायची जी की किचनमध्ये वापरू नका, जुनी असतेच आपल्याकडे, आणि त्याने हे व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आहे. तुम्ही बघणार जेव्हा तुम्ही याला 5 मिनिटाचा रेस्टिंग टाईम देता, हे खूप छान पद्धतीने जे काही पिवळसर डाग चिकटपणा झालेला असतो ना खालच्या बाजूने तो पूर्ण निघतो. बऱ्याचदा आपण पराठे वगैरे बनवले तर तवा ना खालच्या बाजूने असं तेल जे आहे ते ओझरतं. सो त्यामुळे अशा पद्धतीने स्वच्छ करा, खूप छान होतं. हे सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. फेसबुकवर बघत असणार तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा. इकडे बघू शकता पहिले कसा होता, आता किती स्वच्छ निघालेला आहे. सो मंडळी, वाट कसली बघताय, तुम्ही सुद्धा तुमचा नॉनस्टिकचा तवा असा स्वच्छ करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.